आपण नैसर्गिक वनस्पती व प्राणी या धड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. चला तर मग आपण या धड्याचा अभ्यास करूया. ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण आपल्या उपक्रमात असं आहे की आकृती 5.1 मधल्या छायाचित्राचं तुम्हाला निरीक्षण करायचंय आणि खालील मुद्द्यांच्या आधारे ही चर्चा करायची. मी तुम्हाला सांगते की चर्चा करायची आहे हे अगदी व्यवस्थित आहे आणि ते तुम्ही आपल्या वहीमध्ये नोंद करायचे, बरोबर. तर छायाचित्रात दर्शवलेल्या वनस्पतींची नावं सांगायचे. तुम्ही या वनस्पती कुठे पाहिले आहेत, कुठे बघितले आहेत तुम्ही या वनस्पती. त्याच्यानंतर छायाचित्रातल्या प्राण्यांची नावं सांगायची आणि असे प्राणी तुम्ही कुठे पाहिले आहेत, बरोबर. चला पुढे जाऊया. आता खालील छायाचित्रांविषयी तुम्ही चर्चा केली असेल व त्यांना ओळखलेली असेल, कारण अनेक भारतीय प्रजातीशी त्यांचं साम्य हे आढळतं. परंतु या सर्व प्रजाती ब्राझील मधील आहेत. कोणत्या? ब्राझील मधील. आणि त्यांची नावं शोधा. आणि आता आपण ब्राझील मध्ये आढळणाऱ्या काही वनस्पतींच्या विविधतेविषयी माहिती घ्यायची आहे. चला तर आता ब्राझील मधलं जे पर्जन्यमान आहे, वनस्पती आहे, प्राण्यांचे प्रकार आहेत, हे सगळे त्यांच्या भूरचनेच्या छेदरचनेवर दाखवलेले आहेत, म्हणजे 5.2 या आकृतीमध्ये. तर मग उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वरील बाबींमध्ये होत असणारा फरक त्यातून अगदी स्पष्ट होतो आणि याबाबत तुम्ही आपल्या वर्गामध्ये चर्चा करा आणि तुमचं टिपण तयार करा असं दिलेलं आहे. अर्थात हे आपल्या अभ्यास पाठ्यक्रमातलं आहे. आता तुम्ही काय करायचंय तर पाठ्यपुस्तक आपलं उघडून त्याच्यामध्ये हे सगळं वाचून व्यवस्थित नोंदी आपल्या वहीमध्ये करायचे आहे. हे करायला तुम्ही बिलकुल विसरायचं नाही. पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरण ब्राझील मधलं वनस्पती सर्व या गोष्टींचं. तर भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यात हा फरक पडतो. मग विषुववृत्तीय प्रदेशात बहुतांश भागामध्ये वरवर पाऊस पडतो. विषुववृत्तापासून जसं जसं दूर जावं तसं तसं वर्षा दिनांचा कालावधी आणि पर्जन्यमानामध्ये कमी कमी असं होत जातं. त्यामुळं या प्रदेशामध्ये वनस्पतींचा जीवनकाळ देखील कमी होतो. आणि मग ज्या प्रदेशामध्ये पाऊस वर्षभर असतो त्या ठिकाणी सदाहरित ही वनं आढळतात. आणि मग ज्या प्रदेशामध्ये पाऊस ठराविक काळातच पडतो त्या ठिकाणी वृक्षांची घनता ही कमी होत जाते. आणि मग वनांच्या ऐवजी विविध प्रकारचं गवत, खुरटी अशी छोटी छोटी झुडपं, त्याच्यानंतर काटे असणाऱ्या वनस्पती इत्यादी आपल्याला तिथे आढळून येतात. पुढे जाऊया. ब्राझील मध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती हा खूप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सदाहरित, निम सदाहरित आणि शुष्क इत्यादी सगळ्या वनस्पतींचा समावेश हा होतो. आता येथे पाऊस ब्राझील रबर, महोगनी, रोजवूड इत्यादी वृक्ष व अमर म्हणजेच ऑर्किड या वनस्पतींच्या अनेक प्रजाती आढळतात. परत एकदा वाचूया. येथे पाऊ, ब्राझील, रबर, महोगनी, रोजवूड इत्यादी वृक्ष आणि अगर म्हणजेच ऑर्किड या वनस्पतींच्या अनेक अशा प्रजाती आपल्याला आढळतात. तर आता ब्राझील मधील सदाहरित वर्षावनामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात हा प्राणवायू उपलब्ध होतो. कारण झाडं आहेत आणि झाडं रात्री काय सोडतात? कार्बन डायऑक्साईड. मग आता या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होण्यास त्याच्यामुळे मदत होते. म्हणूनच या वर्षावनांना जगाची फुफ्फुस असं संबोधतात. काय संबोधतात? फुफ्फुस. पुढे आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये तुम्हाला टिपा द्यायच्या आहेत. ब्राझील वनस्पती. चला तर पुढे जाऊया आपल्या पुढच्या विभागामध्ये.